पहिला बॉल सतीशचा बरसा ऑन साइडला डिफाईन लेगला मात्र हा स्ट्रोक केला गेलाय. खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्रातून बॉल मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर रवाना होतोय. 4 धावांकरता चौकार 4. पहिल्याच बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चौकार पेश केलाय फलंदाज विजय चौधरी. या पुढचा बॉल इनफिल्डच्या वरून हा लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. हो चुकीचं क्षेत्ररक्षण त्याचं बेनिफिट मिळालं जाईल. सॉफ्ट हँडने मात्र यावेळेस हा स्ट्रोक केला होता विजय आणि त्याला मात्र मिळतील या फटक्यावरती 4. आणखी एक चौकार 4 रन. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती देखील 4. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज या ठिकाणी पाहायला मिळालेत विजय चौधरीच्या बॅट मधनं. तिसऱ्या फेरीतील हा मॅच. एका बाजूनं साई दत्त स्पोर्ट काजूपाडा, दुसऱ्या बाजूने यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस वेगवान बॉल पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक आले होते परंतु तिसऱ्या बॉलवरती कमबॅक पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं, हरलो तरी चालेल परंतु स्ट्रगल करणं सोडणार नाहीये. इथून चांगले एफर्ट्स मात्र करावे लागतील. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे कव्हरच्या दिशेनं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पाहिलं तर मग पोचले गेले 9 आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती ऋषिकेश तारवी. 17 बॉल मध्ये 57 धावांची फारी त्यांनी खेळली. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक देखील झलकावलं या जय हनुमान चषकामध्ये. तोच खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? सतीशचा पुढील बॉल हलक्या हाताने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाही. षटकाची झाली या समाप्ती. पहिल्या 2 बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट सिंगल आणि शेवटचा बॉल देखील आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेला. असं हे पहिल्या षटकाचं विश्लेषण आपण पाहिलं. इथून आपण पाहिलं तर अजून 2 षटकं आहेत. 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र धाव फलकावरती जोडाव्या लागतील. पाहूया कुठला गोलंदाज मात्र पुढे आणला जाईल. रितेश दांडेकर. निश्चितच तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर शिस्त, परिश्रम, संयम या 3 गोष्टी आणि त्यांचं निश्चितच पालन देखील करावं लागेल. तेव्हाच मात्र तुम्हाला यश साहजिकपणे प्राप्त करता येईल. इथून अजून सुद्धा चांगला खेळ मात्र करावा लागणार आहे श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमला. विजय चौधरी ऑन स्ट्राईक. हो यावेळेस चेंडू आपण पाहिला तर खाली राहतोय. बॅटची क्लिप आपण पाहिली तर मग थोडीशी वरून शिरली गेली. प्ले अँड मिस. हा डॉट बॉल. लेंथ खूप चांगली पाहायला मिळाली होती. अगदी आपण पाहिलं तर उजव्या स्टेजच्या बाहेरची ही लेंथ होती. रेड करू शकला नाही बॅटर.
हो, यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर वाईट आहे. बॉम्सर टाकण्याचा प्रयत्न, हलकीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, पण बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील आलाय. पुन्हा जर अशा प्रकारचा चेंडू फेकला तर निश्चितच त्या बॉलला देखील आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होतील विजय. स्ट्रगल करत होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु मोठे फटके त्याच्या बॅट मधनं आले नाहीत. कदाचित ही विकेट मात्र जाणून बुजून सोडली आहे की काय, कारण मागे आपण पाहिलं तर चांगले बॅटर आहेत. कदाचित ही विकेट सॅक्रिफाय केली असावी, कारण मागे आपण डगआउट मध्ये पाहिले तर मग चांगले बॅटर आहेत. जयेश तारवी थोडेसे लेट आलेत. जयेश तारवी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. श्री साई दत्त स्फोट काजूपाडा या टीमचा, काजूपाडा टीम म्हटली तर मग भरपूर लांबचा प्रवास त्यांच्याकरता आहे. भरपूर डिस्टन्स, पायगावचं मैदान, ठाणे परिसरातून बिलॉंग करते ही टीम. चीना, गायमुख, त्याच्यानंतर काजूपाडा. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे, परंतु मिळेल फक्त एक सिंगल धाव. आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 11 या आकड्यावरती. थेंबे थेंबेच तळे साचे. एका एका धावेसाठी निश्चितच स्ट्रगल करणं भाग पाडलंय. आणि बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहायला मिळालाय. सुरुवातीला सतीश जाबर, आता मात्र रितेश दांडेकर. चला घाई करायची. पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पण फुटला आले होते, परंतु जास्तच हा चेंडू आपण पाहिला तर मग अगदी वाईटची दिशा आहे तिला मात्र सोडून ट्रॅव्हल झालाय. एक अव्वंतरच्या सरमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. इथून अजून सुद्धा तुम्हाला करावा लागेल, मेहनत ही करावी लागेल, कारण नशीब नावाची गोष्ट मेहनत नावाच्या गोष्टी समोर कायम हार मानते. स्ट्रगल मात्र चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश तारवीचे व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर पोचली गेले 12च्या घरामध्ये. आता मात्र हा डॉट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरतोय. अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक मात्र पाहायला मिळाले होते ऋषिकेशच्या बॅट मधनं, परंतु यावेळेस आपण पाहतोय चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. थोडे डगआउट मध्ये देखील आपण पाहिले तर मग निराश चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण बॉलिंग अटॅक खूप चांगला झाला आहे यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा या टीमचा. दया क्षमा शांती तेथे देवाशी वस्ती. आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते, ती म्हणजेच श्री साई दत्त स्फोट काजपाडा टीमची. रितेश दांडेकर पुढील बॉल घेऊन यावेळेस ऑफ ड्राईव्ह केलंय. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर पोहोचले गेले 14 या आकड्यावरती झाली आहे षटकाची समाप्ती. काय जबरदस्त हे षटक मात्र फेकलं गेले मैदानाच्या आतमध्ये. जवळपास आपण पाहिलं तर मग 14 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. चला घाई करायची.
आपलेच टीम श्री साई दत्त स्पोर्ट काजूपडा खिलाड़ियों एवढंच म्हणेन, मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा, इतना तो भरोसा है खुद पर, इस बार बाजी जरूर मारूंगा. प्रयत्न करावे लागतील. मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदल लेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. अजून सुद्धा शेवटचा एक षटक बाकी आहे. या शेवटच्या स्लॉगवर मध्ये जर 20+ धावा आल्या तर एक सन्मानकारक धावफलक पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल, बीमरचा इशारा, खाली क्षेत्र आहे, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट, चेंडू निघून गेला सीमा रेषा पलीकडे. 4 धावांकरता येतोय चौकार. 4 प्रयत्न या ठिकाणी चालू केलेत. हे मागेच म्हटलं होतं, मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. प्रयत्न मात्र ठिकाणी ऑन केलेत. चौकार येतोय. पुढचा बॉल फ्री हिट देखील आहे. हो फ्री हिटचा बॉल मिस केलाय. निराशा आहे फलंदाज जयेश तारबी. धावफलक पाहिलं आपण तर निश्चितच पोहोचलं गेलं 1900 आकड्यावरती. इथून अजून आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील, काय घडेल काय बिघडेल पाहूया पुढच्या बॉल वरती. त्यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हो पहिल्या आयटम मध्ये सुटला, दुसऱ्या आयटम मध्ये देखील सुटला होता, परंतु केरिस आपण पाहिलं तर मग झेल झाली आहे ड्रॉप. समोर गेटच्या दिशेनं यस बाईकची लाईट थोडी त्रासदायक. जो बंटी पाटील निश्चितच आज जबरदस्त सहकार्य त्यांनी केलंय, परंतु आज काही कामास्तव त्यांनी देखील रजा घेतली आहे. धन्यवाद बंटी पाटील, खूप खूप आपले आभार. गुणलेखनाचं काम त्यांनी मात्र दिवसभरामध्ये चांगल्या प्रकारे केलंय. चला घाई करायची. ओहो परफेक्ट यॉर्करचा मारा, वाईट यॉर्कर. काय जबरदस्त ही लेंथ मात्र हाताळली गेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह साव निश्चितच घेतलं गेलंय. त्याच्यानंतर सुरुवात आपण पाहिली तर मग लसित मलिंगा याच्याकडनं ते जास्त बॉल निश्चितच पाहायला मिळायचे. यॉर्कर हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. काय जबरदस्त हे जजमेंट पाहायला मिळालं. अगदी रनिंग झेल मात्र या ठिकाणी पकडला गेला. ज्या खेळाडूवरती आशा होत्या त्यांनी देखील निराशा प्राप्त केलेत. मोठा स्ट्रोक जरूर होता, परंतु एलिव्हेशन तेवढं चांगलं करू शकला नाहीये आणि डिस्टन्स देखील पाहायला मिळालं नाहीये. चांगला स्ट्रोक मात्र अटेम्प्ट करायचा होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. झेलच्या सर्व्हमध्ये ऋषिकेशला मात्र परतावं लागलंय. संजय गोंड आलेत न्यू बॅटर. धावफलक पाहिलं तर मग 20च्या घरामध्ये थांबलं गेलंय. इथून अजून चेंडू शिल्लक असतील 2. या सामन्यावरती विजय मिळवायचा असेल तर तो विजय मागून मिळणार नाहीये. त्याच्यासाठी ध्येयाने झगडून चांगले प्रयत्न करून तो मात्र मिळवावा लागेल. अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका जरी आला तरी सुद्धा लढण्यासाठी काहीतरी स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. कारण म्हटलं गेलं जगातील सर्वात गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा का घेतले ना की माणूस कधी थकत नाहीये. आता ते टॉनिक मात्र या ठिकाणी घ्यावं लागेल. बॅटर यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. संजय गोंडचा हा स्ट्रोक. हो काय जबरदस्त झेल मात्र पकडला गेला.
आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग संजय आले आणि संजय गेले. चांगला स्ट्रोक होता परंतु प्रोटेक्शन होतं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र त्याचा झेल पकडला गेलाय. पूर्णपणे बॅकफुट वरती पाहायला मिळतात आमची यवन जोडी या ठिकाणी आली आहे. दानिश भोये अँड ईशान ठाकरे जे 12 मॅन आहेत आणि लगेच त्यांनी मात्र बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. षटकातील पुढील बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय. खूप उंचावरती हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा विकेट आणि अशा प्रकारे विकेटची हॅट्रिक मिळवली आहे. कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत, काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. पहिलं षटक सतीश याने हाताला 9 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर रितेश दांडेकराला 5 धावा त्याने खर्च केल्या. अनिकेतच्या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि अक्षरशः आपण पाहिलं तर मग या 3 ओव्हर मध्ये श्री साई दत्त स्पोर्ट काजोपाडा टीमचा प्रवास 20 या धावसंख्येवरती थांबला गेला आणि इथून मात्र जिंकण्याकरता 21 लक्ष्य पूर्ण करायचंय. चला 21 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. लो टोटल सामना निश्चितच पाहायला मिळेल. चला घाई करायची. 20 धावांचं लक्ष्य पूर्ण 21 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. जयेशनी काही अंदाजा मात्र या ठिकाणी लावलाय. पाहूया मात्र त्यांचा अंदाज सक्सेसफुल होईल का. कदाचित मग गुच्छाने विकेट पकडले तर सामन्यामध्ये वापसी होईल. आज यावेळेस खऱ्या अर्थानं जयेश डुकळीची गरज होती मैदानाच्या आतमध्ये, कारण एक विकेट टेकर गोलंदाज आहे जयेश. बिरसा मुंडा सातिवलीचे ते मैदान, त्या मैदानावरती त्यांनी विकेटची हॅट्रिक मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्ण केली.
परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर त्याला देखील मैदानाच्या बाहेर बसावं लागलंय, कारण थोडंसं वय देखील झालंय युवा खेळाडूंना, मात्र त्याने पुढे खेळण्यासाठी संधी दिली. पहिला बॉल पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांकरता त्या ठिकाणी आपण पाहतोय हरेश्वर गोवारी साहेबांचा कटआउट आहे आणि तिथे मात्र बॉल निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार 4. धन्यवाद. वन बाउन्स मात्र चेंडूला फील्ड केले केदार त्या ठिकाणी होते. चांगली गुड फिल्डिंग. 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. आमचे भाऊजी देखील या ठिकाणी आलेले आहेत. नरेशजी गहिला भाऊजींचा देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन, मैं हूं कौन. धन्यवाद डीजे. आता मात्र खरोखर डॉन आलेत मैदानाच्या आतमध्ये. साईनाथ साबर बॉडी पर्सनॅलिटी आपण पाहिले तर डॉन पेक्षा कमी नाहीये आणि खेळ देखील लाजवाब आहे. इथून जिंकण्याकरता अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग धावांची गरज आहे, ती म्हणजेच 15. पहिल्या षटकातील चेंडू फेकून झाले 3. जयेशचा पुढील बॉल. हो डाव्या एष्टीवरती बॉल फेकला होता. डिसिजन पेंडिंग आहे. आमचे 2 ऑफिशियल अंपायर आहेत. चर्चा चालू आहे. काय डिसिजन येते काय नाही हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. नॉट आउट आहे. हलकासा साऊंड देखील आला होता, परंतु बॅट जी आहे ती अगदी क्रीजला टच झाली. वाईट बॉल, कारण डाव्या एष्टीच्या बाहेर बॉल होता. अव्वांताच्या सर्वमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली गेली. हवाई हल्ला, यही तो है डॉन. आमचे डीजे अमर कोहली देखील फायर झालेत. सुरुवातीला डॉन आणला होता, आता मात्र बादशाह घेऊन आलेत. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर मग वाईट बॉल येतोय. धाव फलक 1ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय 14 या आकड्यावरती. इथून जिंकण्याकरता अजून सुद्धा 7 धावांची आवश्यकता आहे. जयेशच्या खात्यातील पुढील बॉल. मिस टाइम स्ट्रोक आणि झेलच्या स्वरूपामध्ये साईनाथ मात्र बाद होतील. आउट.
गुच्छाने विकेट मात्र या ठिकाणी पकडाव्या लागतील. चला घाई करायची आहे, अजून सुद्धा एक शेवटचा सामना आम्हाला खेळवायचा आहे. कारण मैदानाच्या बाहेर आपण पाहिलं तर मग जय मल्हार स्पोर्ट खोलांडे सध्या तरी विचार विनिमय करतोय कोणता संघ आपल्या विरोधामध्ये येईल. सॉफ्टने एवढंच ऑन साइडला मात्र स्लाइस केला, एक सिंगल पूर्ण होईल. ऋषिकेश आलेत, थोडेसे फॉम्पलिंग झालेत, 2 धावा मात्र पूर्ण होतील. 2 टीमची टोटल पहिली तर पोहोचली गेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिलं षटक जे आहे ते संपन्न झालंय. धाव फलकात धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 16. चला टॉस साठी रेडी राहायचं आहे जय मल्हार स्पोर्ट खोलांडे. फुल टॉस बॉल, हा षटकार आणि या षटकारानं मात्र मॅच फिनिश केली आहे. कॉंग्रॅच्युलेशन यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारवाडा अँड हळक टीम श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा. एकतर्फी मॅच पाहायला मिळाला. चला धन्यवाद, थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जाईल. विकेट हॅट्रिक त्याने पूर्ण केली, तो खेळाडू आहे अनिकेत. चला अनिकेत, आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच स्वीकार नाही करता. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच अतिथी कक्षामध्ये आपण जाऊया. आमचे भाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेशजी गहिला भाऊजींना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार तसेच टॉस देखील संपन्न करायचा आहे.